नमस्कार मित्रांनो. आमची पूजा आज आजारी पडलेली आहे. तिचं डोकं दुखतंय फार, त्यामुळे ते आता काय बोलू शकत नाही. आमच्या मोनाला आता शिकवायचं आहे. बरोबर आहे ना मोना? डोकं दुखतंय म्हणजे तुमच्यामुळे दुखतंय या. अंतराळवीर ऐका म्हणा वाचा. तुला सांगतो आई मला अंतराळवीर व्हायचंय. अंतराळवीर व्हायचंय. यानामध्ये बसून मला चंद्रावर जायचंय. ती आईला काय म्हणते माहिती आहे का? आईला काय म्हणते, मला मोठं मोठं अंतराळवीर व्हायचंय, म्हणजे मला आकाशात जायचंय. कुठे जायचंय? कुठे आकाश दाखव बरं. वर आकाश आहे. मग आपल्याला आकाशात जायचंय का? नाही. म्हणून ती यानावर बसून जायला म्हणते. अंगभर पोशाख आणि डोक्यावर टोपी. अंगभर पोशाख नी डोक्यावर टोपी. चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. किती सोपी. युक्ती म्हणजे म्हणजे आपली ताकद जी असते का, ती ताकद डोक्याला करायची असते. कशाला करायची असते? डोक्याला. पाहुणा बनून मी जेव्हा चंद्रावर जाईल, चंद्रावरच्या सशाला सोबतीला गेली. वरच्या सशाला सोबतीला गेली. आता मला सांग, या कवितेतील मुलाला कुठं जायचं आहे? ही मुलगा आहे, ही आहे त्याची. तर ह्या मुलाला कुठं जायचं आहे? नाही, कुठं जायचंय? चंद्रावर जायचंय. कुठं जायचंय? कुठं जायचंय? चंद्रावर. आणि मुलाला काय व्हायचं आहे? अंतराळवीर. प्रश्न विचारला ना, मुलाला काय व्हायचं आहे? आणि ह्या मुलाला कुठं जायचंय म्हणल्यावर? चंद्रावर. कुठं जायचंय? आणि मुलाला का व्हायचं आहे? आलं का प्रश्न? मग मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचं आहे? आता चंद्रावर पाहुणा बनून चंद्रावरच्या सशाला सोबतीला येईल. कोणाला घ्यायचंय? सशाला. तिथून मग करीन मी मंगळावर स्वारी. म्हणजे मंगळ एक ग्रह आहे. आपली पृथ्वी कशी ग्रह आहे का, तसा मंगळ हा सुद्धा ग्रह आहे. त्याच्यावर स्वारी करायची. लोक मला म्हणू लागतील, माणूस दिसतो भारी. अंतराळवीर म्हणून वाढेल माझी शान. जमेल तेव्हा जमेल, पण अजून आहे लहान. अजून आहे लहान. आता यात नवीन शब्द काय आहेत बघा. अंतराळवीर. कुठे शब्द आलाय? अंतराळवीर म्हणजे अंतराळात प्रवास करणारी व्यक्ती. म्हणजे हे संपूर्ण आकाशाची ते तकडं बघत तकडं त्यात करणारी व्यक्ती आहे. प्रवास करणारी. या अंतराळात प्रवास करण्याचे साधन. पण अंतराळावर जायचं कशानं? यानात बसून जायचं. हो, यान आहे. चंद्र आहे. आणि ही त्याची या कवितेतील मुलाची आई आहे. बरोबर आहे का? चंद्रावर जायची युक्ती किती सोपी. नुसतं सोपं आहे, पण फार कठीण आहे. कसं आहे? कठीण आहे. आता आपला प्रश्न उत्तर बघ. एका वाक्यात उत्तरे लिहा. मग एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तर लिहा. वाच. जरा बुबडी बोलते आमची म्हणा. हा, मला एक प्रश्न वाच बघ. ही कवितेतील मुलाला कुठे जायचे आहे. या कवितेतील मुलाला कुठे जायचं नेमकं सांग मला.
चंद्रावर आगे ते बघा. कुठं जायचं चंद्रावर शाबास, हुशार आहे. शिकवत जावं हा. असंच पुरीला येतंय माझ्या. असं काय मुलाला काय व्हायचं आहे. व्हायचं आहे सांग मुलाला काय व्हायचं आहे कवितेचं मुलाला काय व्हायचं आहे अंतराळवीर काय व्हायचं आहे अंतावरी हा. पुढचा प्रश्न कुठेही हम्म. मुलाला मुलाला कोठे मुलाला चंद्रावर चंद्रावर कोठे कोणाला कोणाला भेटायचे आहे. भेटायचे आहे मुलाला चंद्रावर कोणाला भेटायचं आहे सशाला. सशाला सश्याला. कुठं पाहिजे सशाला सश्याला. पुढचा चंद्रावर जायची युक्ती किती सोपी सोपी आहे का चंद्रावर जायची युक्ती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. ताकद असून फायदा नाही डोकं पाहिजे. काय पाहिजे डोके डोकं. चौकटी पूर्ण करा वाच कवितेतील मग कवितेत मुलाने चंद्रावर चंद्रावर जाण्यासाठी जाण्यासाठी निवडलेले वाहन कोणताही वाहन यान. यान आता ती अंतराळात कशाने जायचं आहे यानामध्ये बसून. साधारण कुठलं वाहन कुठलं आहे यान. यान मला आता याचे प्रश्न उत्तर हे सगळं लिहून दाखवायचं हो पुन्हा. पुढचं वाच कुठेही खालचं. पुढचं. अंतराळ अरे कवितेतील कवितेतील मुलाने सोबतीसाठी निवडलेला निवडलेला प्राणी प्राणी कोणता आहे मग प्राणी मग सुप्तीला कोणी नाही ससा. ससा होत काय ससा. आता अंतराळातील तुम्हाला माहित असलेल्या 2 ग्रहाची माहिती सांगा. आता अंतराळात ग्रह आहेत. एक पृथ्वी आपला पृथ्वी आपण कुठं राहतो पृथ्वीवर. अजून कुठे आहे मंगळ आहे गुरु आहे शनी आहे बुध आहे. हे ग्रह आहेत काय आहेत मग सांगा नाव मंगळ मग गुरु गुरु अजून पण कोणते ग्रह आहेत सांग 2 ग्रह यावं सांग मंगळ बुध मंगळ बुध. अंतराळवीर झाल्यास तुम्हाला काय करायला आवडेल ते सांगा. जर अंतराळवीर तुम्ही गेल्यावर समजा भविष्यात तू जर ह्या चंद्रावर गेली तर तुला काय करायला आवडेल तुझं समजा कल्पना काय आहे म्हणा की तू चंद्रावर गेली तर काय काय बघणार चंद्रावर तू चांदण्या बघणार बघा यावं काय बघणार ससा बघणार आणि चंद्र चंद्र अजून पाणी आहे का तिथं बघणार हवा आहे का हे सगळं बघावं लागेल ना. तिथं दगड आहे का माती आहे का मग सूर्य आहे का तिथं तलाव आहे का पाणी आहे का हे बघावं लागेल. चांदोबा तुझ्या शाळेत आला तर काय होईल जर चांदोबा तुझ्या शाळेत आला तर काय होईल ग तुम्ही लय हरकून जातात बरोबर आहे ना तुम्ही लय हरकून जातात चांदोबाला. मोनाला आमच्या कसा अभ्यास येतोय सांगा. वैस येतंय बारके अजून पण बारकी नाही 3रीला गेली पण थोडस येतंय लय येत नाही. चांगली म्हणून दाखव मला पुन्हा वाचून दाखव बरी. तर चला मित्रांनो तुला मोर आमची कविता वाचायची आणि आमचा बापू झोपलाय बघा. सांगतो तुला सांगतो आई मला अंतराळवीर व्हायचं अंतराळवीर व्हायचं आहे.